लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. बोलठाण पोलीस दूर क्षेत्राच्या पुढाकाराने वसंतजी हंकारेंचे आईवडिलांच्या महत्त्वावर हृदयस्पर्शी व्याख्यान संपन्न. विद्यार्थ्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले. बाल अत्याचाराविरोधात जनजागृतीचा ठाम संदेश. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात नाशिक ग्रामीण पोलीस नांदगाव पोलीस ठाणे अंतर्गत अंकित बोलठाण पोलीस दूरक्षेत्राच्या वतीने सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय वसंतजी हंकारे यांचे आईवडिलांच्या महत्त्वावर आधारित अकल्पनीय व हृदयस्पर्शी व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, व्याख्याते वसंतजी हंकारे, अमित नहार, रफिक पठाण, भास्कर बस्ते, परमेश्वर श्रीखंडे तसेच बोलठाण ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजुमताई पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. वसंतजी हंकारे यांनी आपल्या प्रभावी शैलीत आई वडील आणि मुलामुलींमधील नात्याची गहिरी बाजू उलगडून दाखवली. बाप समजून घेताना या विषयावर त्यांनी मांडलेले विचार ऐकताना अनेक विद्यार्थी, पालक व उपस्थितांचे डोळे पाणावले. सध्याच्या काळात लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांविषयी त्यांनी ठामपणे जनजागृती करत समाजाची जबाबदारी अधोरेखित केली. महाराष्ट्रभर व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंकारे यांच्या भाषणाने उपस्थितांवर खोल परिणाम केला. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला रोहिले बुद्रुक, जवळकी, ढेकू, कुसुमतेल, वळण, आडगाव, जातेगाव, बोलठाण, रोहिले खुर्द आदी गावातील नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानाच्या पुढचा एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात, आणि तो बदल म्हणजे आजचा हा एक तास. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केले. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिला, उडण्याचं सामर्थ्य दिला, त्या मातेसाठी मी काय केलं. पुराणं त्याला कृतज्ञता म्हणतात. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं तर माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा, माझ्या आवजी जाऊचा, माझ्या गाडगेबाबांचा, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगेबाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण बेबीच्या देटापासून झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं 25 वर्ष या रंगदेवतेची सेवा केली, 25 वर्ष या मातेची सेवा केली, या राष्ट्राची सेवा केली. माझा शब्द आहे 2026 सुरू आहे, 2030 पर्यंत एकही पोरगा आपल्या हाताला लागणार नाही. लक्षात घ्या. आज पोरं चोरून मोबाईल बघतात, पोरं चोरून व्यसन करतात. येणाऱ्या 5 वर्षात हीच लेकरं आई बापासमोर व्यसन करायला लागतील, बापासमोर दारू पीत बसतील, कारण यांच्यावरचा धाक उठला. ज्या शिक्षकांना अधिकार होता थोडाफार तो सुद्धा तुम्ही काढून घेतला. मातानो, विचार करा. आपण सुज्ञात, बाकी काय करायचं आपण ठरवा. पण पोरांनो, आता हा नियम शिक्षकांच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. आणि मी शिक्षक नाही. काय मी शिक्षक आलाय काय? तो 6-7 वर्षाच्या पोरीवर रात्रभर तुटून पडतो, सकाळ सकाळी तिच्या शरीराचे तुकडे करतो, कुत्र्या मांजरांना खायला घालतो. तो आमच्यासाठी नालाय काय बघ, हरामखोर आहे बघ. म्हणून तुला सांगतोय पोरा, तो 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो, तो कुत्रा आहे बघ. बरे अशा अनेक कुत्रे तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागले बघ. शाळा कॉलेजच्या बाहेर उभे राहू लागले, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागले, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागले. कारण पोरी तू तुझी ओळख विसरलीस बघ. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी, तुला तुझी ओळख तयार करून देतो. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण ही ओळख विसरायची नाही बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ.
आम्ही घेतलं त्या सोशल मीडियावरती 4-4 तास आम्ही चॅटिंग करत राहिलो, पण घरातली आई मात्र तुम्हाला कळाली नाही. म्हणून आज आलोय बघ तुझ्या अंतरंगामध्ये पोरा जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पेरून जातो. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला नालायक, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. आबा डोळ्यासमोर रोज दिसत होता, तुमची किंमत मला कळाली नाही, नको तसं तुम्हाला बोलत होती आबा, 2-2 दिवस तुमच्या सोबत बोलत सुद्धा नव्हती मी आबा. आबा पण आबा तुमच्या लेकीकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आबा. माझा बाप मला मिठी मारायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप म्हणायचा, कार्टे रडवतेस का काय ग मला, अगं घरात चल. माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाचे हात माझ्या आईच्या काठावरती पडतात, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची, आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मारत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की ग घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पुरी, तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पुरी. चल आला श्वास गेला श्वास जीवा तुझं तंतर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझं तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुरानो थांबतो इथं माझ्या लेकरानो, पण आज उभं राहून तुम्ही ऐकताय बाप, ऐका माझ्या लेकरानो, कारण आपला बाप रे, आपला बाप. लक्षात घे पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती मी पेरतो माझ्या लेकरा. हत्तीसारखा तू झालास पण घरातला आई बाप तुला कळाला नाही, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण. हे पोरानो, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येत नसतो आणि आपल्याला मिठीत घेत नसतो माझ्या लेकरा. आणि भिंतीवरची आई, भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल. शिवाजी महाराज के बोला, भारत माता के बोला, छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पवन सत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम. क्या बात है. हात. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.